हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय 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 राम जय जय राम जय सगळंच वाजित बसलो बस हरी आपुलिया हिता जो असे जागता 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 माता पिता तयाची धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता तयाची कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक 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 दयाचा हरिख वाटे देवा दयाचा हरिख वाटे देवा दयाचा हरिख वाटे देवा गीता भागवत करती श्रवण गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करती श्रवण गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबा अखंड चिंतन विठोबा अखंड चिंतन विठोबा कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक 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 दयाचा हरिख वाटे देवा दयाचा हरिख वाटे देवा दयाचा हरिख वाटे देवा तुका म्हणे मज घडू त्यांची सेवा माझ्या दैवा पार नाही कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक पुत्र होती जे सात्विक कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक हरिख वाटे देवा दयाचा हरिख वाटे देवा दयाचा हरिख वाटे देवा पार कुमार हो पार पार कुमार हो पार पार कुमार ज्ञानेश्वरी कंठस्थ कृष्ण महाराज रासवे आणि त्यांना साथ करतील मी बोलिया हिता जो से जागता बोलिया हिता जो से जागता बोलिया हिता जो से जागता आपुलिया 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 हिता जो से जागता आपुलिया
कुंडली कवर दे हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम विठ्ठला 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 आपुलिया हिता जो असे जागता आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तया हरीक वाटे देवा विठ्ठला 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 समचरण सरोजम सांद्रणीलांबुदाभं जघरणहित पाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमालांकं धरं कञ्जनेत्रं सदे धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। ओम नमो दानेश्वरा 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 करुणा करा दयाळा तुम अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला जो अभंग आहे तो आपल्या महाराष्ट्राचे भूषण असणारे संत श्रीमंत जगद्गुरु भगवान संत श्रेष्ठ तुकोबरा यांचा हा 4 चरणाचा सुंदर असा अभंग आहे। आपण या अभंगावर या प्रसंगी यथामती थोडक्यात चिंतन करण्याचा प्रयत्न करू। आज हा जो सेवेचा योग आहे त्याचं कारण आहे कैलासवासी गंगा भागीरथी सरूबाई बंशीधररावजी राऊत या मातोश्रींना देवाज्ञाहून काही दिवस झालेले आहेत आणि त्यांच्या गोड जेवणाच्या निमित्तानं त्यांचे जे चिरंजीव श्री प्रल्हाद बंशीधररावजी राऊत योगेश गणेश बंशीधररावजी राऊत आणि त्याचप्रमाणे राजेभाऊ बंशीधर राऊत या तीनही भावंडांनी आपल्या मातोश्रींचा हा कार्यक्रम करायचा ठरवला। त्या संबंधातून आग्रह करण्यात आला। शिवाजी महाराजांच्या वगैरे वतीनं सगळ्यांनी आग्रह केला आणि हा सेवेचा योग घडून आलेला आहे। अल्पशा वेळेमध्ये हा सेवेचा योग आलेला आहे। थोडक्यामध्ये ही सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे। विठ्ठला 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 विठ्ठला
नरदेहात आलेले जे जीव आहेत त्यांचे जे कर्तव्य असतात त्या कर्तव्यांमध्ये आई वडिलांची सेवा हे सुद्धा एक महान कर्तव्य सांगितलेलं आहे. आणि त्या कर्तव्यासोबतच ते आहे तोपर्यंत त्यांची सेवा, दुर्दैवानं त्यांना जर देवाज्ञा झाली तर त्यांच्या निमित्तानं जे काही सत्कर्म सांगितलेले ते सत्कर्म करणं नरदेहातल्या जीवाचं कर्तव्य आहे. आणि त्या कर्तव्यानुसारच या तीनही भावंडांनी आपल्या मातोश्रींचा गोड जेवणाचा कार्यक्रम, त्यामधून हा सत्कर्माचा सुयोग त्यांनी घडून आणला. अन्नदानचं करायचंच आहे, पण अन्नदानाच्या सोबत सोबत भगवंताचं नामसंकीर्तनही झालं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी हा कीर्तन सेवेचा योग आयोजित केलेला आहे. त्या संबंधातून ही कीर्तन सेवा यथामतीनं थोडक्यात ही सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे. विठ्ठला 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 नरदेहात आलेले जे जीव आहेत त्या जीवांना उपदेश करत असताना भगवान संत शिष्य तुकोबाऱ्या सांगतात की नरदेहात आलेला जो जीव आहे, जो जागा असतो आणि स्वतःच्या हिताला जागा असतो, तो धन्य आहे. त्याचे माता पिता सुद्धा धन्य आहेत. हे अभंगाच्या पहिल्या चरणातून सांगतात. आपुलिया हिता जो असे जागता, 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 आपुलिया आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. भगवान संत श्रेष्ठ तुकोबारा धन्यता देतात, पण कुणाला धन्यता देतात? त्यांच्या माता पित्याला धन्यता देतात. कुणाच्या माता पित्याला धन्यता देतात म्हटले? जे आपल्या हिताला जागे असतात. व्यवहारामध्ये कोण आपल्या हिताला जागा नसतो. प्रत्येक जण आपापल्या हित पाहण्यासाठी जागा असतो, सावध असतो. प्रत्येकाला आपल्या आपल्या हिताची काळजी असतेच नाही का? प्रत्येक जण हित करून घेण्याच्या प्रयत्नात असतो. कोणीही असो त्या बाबतीमध्ये सावध. व्यवहारामध्ये हित कशाला म्हणतात? आहे त्याच्यापेक्षा आपली जी संपत्ती किंवा आपलं जे काही वैभव आहे त्या वैभवाला वाढवणं म्हणजे हित समजतात नाही का? आपलं जे वैभव आहे किंवा आपलं जे काही असेल त्या गोष्टी वाढवीत चालणार नाही का? जर शेती असेल तर शेती वाढवायची, पैसा अडका असेल तर पैसा अडका वाढवीत चालायचा.
प्रतिष्ठा असेल तर प्रतिष्ठा वाढवायची, वरचूर वरचूर वाढवीत जाणं, ह्यालाच हित म्हणतात. विठ्ठला 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 एखादा मुलगा असेल, वडिलांना ठेवलेली थोडीशी जमीन असेल आणि मुलांना जर ती जमीन वाढवली, आणखीन जमीन वाढवली, पुन्हा आणखीन वाडे चांगले बांधले, घर बांधलं सुंदर, आणखीन जर पैसा अडका प्रतिष्ठा मिळवली सगळीकडे, तर लोक म्हणतात लेकरू हिताचं निघालं. बघता नाही का, मुलगा हिताचा निघाला असं म्हणतात. पण ज्यानं वडिलाची जमीन संपूर्ण विकून टाकली आणि भिकारी झाला त्याला म्हणत नाहीत हिताचा नाही का. म्हणजे व्यवहारामध्ये सुद्धा हिताचं लेकरू कोणाला म्हणतात ज्यानं 4 पैसे वाढवले नाही का, आपली प्रतिष्ठा वाढवली, जमीन जुमला वाढवला आणि काही समजा समाजामध्ये प्रतिष्ठा वाढवली, त्याला म्हणतात हिताचा बाळ आहे. आणि जे आपल्या आहे ती समजा सगळी संपत्ती मातीत घालवतो त्याला मात्र हिताचं कोणी म्हणत नाही. व्यवहारामध्ये हित त्याला समजतात की धन कमवणे, प्रतिष्ठा कमवणे हे झालं हित नाही का. पण हे हित टिकाऊ हित नसतं नाही का. या हिताचं कसं आहे, हित आहेच आहे ते सुद्धा, त्याला व्यावहारिक हित म्हणायला हरकत नाही, व्यावहारिक हितच आहे ते एक प्रकारचं. पण हे हित जरी असलं तरी पण ते टिकाऊ नाही. का नाही टिकाऊ, कारण ते काय राहत ना, आज आहे तर उद्या नाही. धन कमवलेलं असेल तर आज धन आहे, उद्या ते राहणार नाही. आज आपल्याजवळ आहे तोपर्यंत आहे, उद्या त्या धनाचं काय होईल काय सांगता येत नाही. जमीन जुमला सुद्धा आज आहे, उद्याच्याला राहील न राहील काय सांगता येत नाही. घरादाराचं सुद्धा असंच आहे, जे काय आपण कमवलं ते आपल्याला राहीलच आपल्याजवळ असं काही नाही. बऱ्याचशा माणसानं खूप कमवलं आणि नंतर त्यांच्या हातानंच त्यांना गमवावं लागलं, त्यांच्या हातानं त्यांना द्यावं लागलं, ते असं सुद्धा होतं. कारण कसं होतं की एखाद्या वेळेस अदृष्ट उदास झालं की असं भानगडी होतात नाही का. भगवान ज्ञानेश्वर माऊली सांगतात, थापद्याचा अदृष्ट झालिया उदासू, पालटे श्रीमंतीचा विलासू, पुनवे पाठी शीतांशू पालटे जैसा, पुनवे पाठी शीतांशू पालटे जैसा. शीतांशू म्हणजे शीत आहेत, अंशू म्हणजे किरण ज्यांचे, म्हणजे थंड आहेत किरण ज्यांचे, असं कोण, चंद्रमा. शीतांशू म्हणजे चंद्रमा. आणि चंद्रमा जसा पुनवेच्या नंतर पालटतो म्हणजे पौर्णिमेपर्यंत तो वाढत जातो नाही का, वाढत जातो. पण पौर्णिमेच्या नंतर मात्र उलट होतं, आता घटत जातो नाही का. तसं म्हणजे अदृष्ट उदास झालं की उदास झाल्यानंतर जे आहे कमवलेलं ते सुद्धा हळूहळू क्षीण व्हायला लागतं नाही का. पुनवी पाठी शीतांशू पालटे जैसा. तसं अदृष्ट झाली या उदासू, पालटे श्रीमंतीचा विलासू. विलास पालटायला लागतो, पालटतो म्हणजे कमी कमी व्हायला लागतो. जी त्याने कमवलेली श्रीमंती होती, जी त्याने मिळवलेली प्रतिष्ठा होती ती हळूहळू कमी कमी व्हायला लागते. अदृष्टाचा खेळ नाही का. अदृष्ट ज्याच्या अनुकूल आहे त्याचं ते वैभव वाढायला लागतं, आणि ज्याचं अदृष्ट प्रतिकूल झालं मग त्याचं वैभव घटायला लागतं नाही का. आणि ते वरचेवर इतकं घटत जातं. बरं त्याचा काही किती प्रयत्न करूनही समजा ते पुन्हा वाढत नाही बरं का. एकदा अदृष्ट उदास झालं म्हणजे झालं नाही का. अदृष्टाचा खेळ आहे, प्रारब्धाचा खेळ आहे, आणि प्रारब्धानुसार मग अदृष्टाने असं कमी जास्त होत जातं. म्हणून आपुलं हित जे आहे त्या हिताला आपण जरी जागे राहिलो व्यवहारामध्ये तरी पण अदृष्टाची जर साथ नसेल तर काही फायदा नाही का. उद्यम खूप आहे पण भाग्य जर साथ देत नसेल तर भाग्याची निभडसे उद्यमाची निमिषे, समृद्धी जाता पैसे घरी गे. केवळ भाग्यच मानायला तयार नाहीत भगवान ज्ञानेश्वर माऊलींनी, केवळ उद्यमच मानायला तयार नाहीत. उद्यम म्हणजे प्रयत्न आणि भाग्य म्हणजे अदृष्ट नाही का, प्रारब्ध. तर तुकोबरा आहे किंवा ज्ञानोबरा आहे, नाथराय, महात्मे हे जे आहेत ना हे केवळ प्रारब्धच मानत नाहीत आणि केवळ प्रयत्नही मानत नाहीत. प्रयत्न आणि प्रारब्धांची जोड घालून देतात. 2 चाकेत म्हणले नाही का. व्यवहारात मध्ये उत्कर्ष करण्यासाठी या 2 चाकांची गरज आहे. एक तर भाग्य पाहिजे, भाग्याची निभडसी, आणि पुन्हा उद्यम पाहिजे म्हणजे प्रयत्न पाहिजेत. काही काही माणसं म्हणतात ना प्रयत्न नाही केलं तर भाग्य काय करेल, भाग्य काय जाळायचं का नुसतं, प्रयत्नच नाही केलं तर काय. व्यवसाय निमित्त फळ
व्यवसायाचं निमित्त आहे, संचित मात्र फळ देत नाही. व्यवसाय निमित्त म्हणजे व्यवसाय म्हणजे प्रयत्न, प्रयत्नाचं निमित्त असतं आणि फल कोण देतं? संचित देत असतं नाही का. संचित नुसतं असून चालत नाही, त्याला व्यवसाय लागतो म्हणजे प्रयत्नही लागतात. म्हणून दोन्ही प्रारब्ध आणि प्रयत्न या दोन्ही गोष्टींचा जेव्हा समन्वय होतो त्यावेळेस मग भाग्याचे नि भडसे उद्यमाचे निविष मग समृद्धी जाता पैसे घरली घे. आता दोघांचा जोड लागतो. म्हणजे व्यवहारातलं जर हित करायचं असेल व्यवहारातल्या हिताला अदृष्टाची गरज असते, अदृष्ट पाहिजे. पण परमार्थाचं जर हित करायचं असेल तर अदृष्टाची आवश्यकता नाही. आपण फक्त मनुष्य असण्याची गरज आहे आणि मनुष्य जर आपण असू तर परमार्थातलं हित आपल्याला करता येणं शक्य आहे. यद्यपि त्यालाही प्रारब्ध लागतं असं म्हणतात नाही का. भगवंताचं चिंतन घडायला, भगवंताचं नामस्मरण घडायला सुद्धा भाग्यच लागतं नाही का. अनंत जन्माची सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठा होय. भगवंताचं नामस्मरण करणं हितच आहे, पण त्या हिताला सुद्धा काय लागतं म्हणजे अनंत जन्माची सुकृत पदरी म्हणजे अदृष्ट लागलंच नाही का. थोडंफार पूर्वजन्माची पुण्याही लागतेच नाही का. किंवा अनंत जन्माची तपईक नाम सर्व मार्ग सुगम हरिपाठ. पण जास्त अदृष्टाची आवश्यकता नाही, फक्त अदृष्ट फक्त परमार्थाला लागण्यापुरतं गरजेचे, पुन्हा नंतर प्रयत्न करायचा आहे. आणि म्हणून परमार्थाला लागण्यासाठी मात्र निश्चितच अदृष्टाची गरज असते. परमार्थाला लागायचं आणि एकदा परमार्थाला लागला की पुढे मात्र प्रयत्न करत राहावा लागतो. असा जर प्रयत्न केला तर त्या प्रयत्नाने दोन्ही गोष्टी साध्य होतात. म्हणून व्यवहारातलं हित मात्र प्रारब्धावर अवलंबून आहे, पण परमार्थातलं जे हित आहे त्याला प्रयत्नांची शिकस्त करावी लागते. आणि म्हणून प्रयत्न करणारा जो आहे तो पुरुषार्थी आहे. म्हणून आपल्या हिताला जो जागा आहे तो पुरुषार्थ करतो. पुरुषार्थ काहींचा पुरुषार्थ नसतो. समजा एखाद्याला कोट्यावधी रुपयाची संपत्ती वडिलांकडून मिळाली, त्याचा काय पुरुषार्थ नाही का, त्याला पुरुषार्थी म्हणत नाहीत नाही का. पण ज्याच्याकडे काहीच नव्हतं, शून्य होतं, अंबानी जसं नोकर होता एक नाही का, नोकर असून सुद्धा त्यांनी खूप कमवलं आणि एक मोठा जगातला मोठा श्रीमंत झाला नाही का, मान्यवर श्रीमंत झाला, त्याला पुरुषार्थ म्हणावं नाही का. पण त्याला या प्रादृष्टाची जोड होती. पण समजा वडिलांना कमवलेलं नव्हतं, त्यानं स्वतः कमवलं होतं नाही का. पण तसं त्याला पुरुषार्थ कशामुळे म्हणायचं की त्याने स्वतः कमवलंय, पण तरी पण त्यालाही कमवण्यासाठी प्रारब्धाची जोड होतीच नाही का. पण इथे मात्र परमार्थ करत असताना प्रारब्धाचं नाही, इथे प्रयत्नाची शिकस्त करावी लागते. जेवढा जमेल तेवढा जास्त प्रयत्न. आपण जर प्रयत्नाने भगवंताचं नामस्मरण केलं, प्रयत्नानं भगवंताचं चिंतन केलं, प्रयत्नानं भगवंताची सेवा केली, दिवस रात्र लक्षपूर्वक अगदी सावधानतेनं भगवंताचं जर चिंतन केलं तर चिंतन होत असतं. नाहीतर बहुतेक मनाचा स्वभाव असा आहे की मनाला भगवंताचं चिंतन आपोआप आवडत नाही, त्याला जबरदस्ती नादाला लावावं लागतं नाही का. जबरदस्ती भगवंताच्या भजनाकडे आणावं लागत असतं. जबरदस्ती त्याला संसार आवडत असतो, म्हणजे आपोआप संसार आवडत असतो. तिकडं मात्र जबरदस्ती न्यायची गरज नाही नाही का. तिकडं काय जबरदस्ती न्यायची गरज आहे, उलट त्याला सांगितलं तरी ऐकत नाही नाही का. पंडितला जर म्हणलं, पंडित तेव्हा म्हणत होते नाही का, ताई वगैरे म्हणायचे, पंडित जाऊ दे ना, तू अपंगेस, कशाला लग्न करतोस, कशाला भानगड नाही होत ताई, तसं कुठं जमत असते का म्हणायचं नाही का. मग आता प्रयत्नानं झालं का ते, आता प्रयत्न नाही, त्याचा आपोआप स्वाभाविकच प्रवृत्ती तिकडे होती नाही का. स्वाभाविक प्रवृत्ती असल्यामुळे ते सांगायची आवश्यकताच नाही. मग अपंग जरी असला तरी पण त्यालाही तिकडेच वाटते आता जावत नाही का. मग आता कृष्णा महाराजाला लग्न करावं वाटलं त्यात काय नवलं नाही का. पंडित महाराज सुद्धा म्हणतात नाही का. तर मग आपोआप तिकडे स्वाभाविक प्रवृत्ती असते ना, म्हणजे प्रपंचाकडे प्रवृत्ती स्वाभाविक असते, तिकडे काही न्यावं लागत नाही. म्हणजे त्या हिताला जाग ठेवावं याची गरज नाही, ते आपोआपच हिताला जागे असतात नाही, तिकडे आपोआप ओढ असते. म्हणून तिकडं ओढ आहे, तिकडं मात्र काही प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही, पुरुषार्थाची गरज नाही. पण जिकडे मन नकोच म्हणतं अशाही ठिकाणी मनाला नेऊन तिथं त्याच्या हिताच्या गोष्टी सांगणं. खरं म्हणजे मनाचंही त्याच्यातच हित नाही का. मन ही निश्चळ झाली की ठाई तया उणे काही निज सुखा. मन जर शांत झालं, स्थिर झालं, तर त्याला मनाला सुद्धा अनंत सुख प्राप्त होतं. पण निश्चळ होण्यासाठी त्यानं काय करावं लागतं, भगवंताचं चिंतन करावं लागतं, म्हणजे मन निश्चल होऊन जातं. जर भगवंताचं चिंतन नाही केलं तर मन चंचल होऊन जातं. निश्चल आणि चंचल ह्या दोन गोष्टीत नाही का. चंचल मन होतं ते संसाराच्या चिंतनानं, आणि निश्चल मन होतं ते देवाच्या चिंतनानं. आणि निश्चल मन झालं की त्याला ऊन नाही सुखाला, आणि ज्याचं मन चंचल झालं त्याला मात्र दुःख आहे नाही का. चंचल मनाला दुःख आहे आणि निश्चल मनाला सुख आहे. पण मनाची निश्चलता साधण्यासाठी मात्र प्रयत्नानं देवाचं चिंतन करावं लागत असतं. त्या मनाला आवडत नसलं तरी त्याला करायला लावावं लागत असतं. जसं माणूस पाहतो ना आपण, एखाद्याला रोग झाला असेल तर तो निरोगी होऊ शकतो, पण औषध घेतलं तर, पण औषध त्याला घ्यावं वाटत नसतं नाही का. औषध घ्यावं वाटत नसतं, ते कडू असल्यावर घ्यावंच वाटत नसतं नाही का.
कडू औषध नाही वाटत, गोड असेल तर घ्यावं वाटतं कधी कधी बरं का. ते आपले उत्तम भाऊ ना आश्रमातले, ते मधुमेह आपल्या ह्याचं मूळव्याधीचं औषध देतात. तर मूळव्याधीचं औषध देत असताना ते दुधामध्ये तयार करून देतात, म्हणजे खवाच असतो एक प्रकारचा, तो त्याच्यामध्ये साखर वगैरे टाकून, त्या कडू जराही लागत नाही का, चांगलं लागतं, म्हणजे पेढा खाल्ल्यासारखंच वाटते नाही का. मग ते औषध मस्त वाटते नाही का, ते खातेत माणसं नाही का. पण जे कडू औषध असतं ते खात नाहीत ना नाही का. नाही ना, ते नाही खाणं शक्य नाही का. पण गोड औषध असतं ते खातात. ते सुदामला तसं औषध करून दिलं, 7 दिवस खायचं असतं ते, सकाळ संध्याकाळ 7 दिवस. तर त्यानं 2 दिवसातच खाऊन टाकलं नाही का, मस्त लागायला मला नाही का. 2 दिवसात खाऊन टाकलं, चांगलं झालं मला, पुन्हा राहिलं मला, ते राहिलं सुद्धा नाही का. त्यानं 2 दिवसातच खाऊन टाकलं नाही का, चांगलं लागते म्हणून. पण जर कडू असतं तर फेकून दिलं असतं नाही का. कडू खावं वाटत नाही, त्याला जबरदस्ती खायला लावावं लागतं. पण जरी ते खाल्लं तर खाल्ल्याने त्याला मात्र आरोग्य प्राप्त होऊ शकतं, त्याचा रोग जाऊ शकतो, आणि त्या रोगामुळे त्याला झालेली अस्थिरता ती जाते, मग त्याला स्थिरता प्राप्त होते, आणि मग तो सुखी होतो नाही का. म्हणून आपल्याला जरी आवडत नसलं, भगवंताचं चिंतन हे त्या औषधासारखे नाही का. मनाला आवडत नाही बरं का, यद्यपि चांगलं आहे ते चिंतन नाही का. चिंतनामध्ये किती गोडी आहे, किती आनंद आहे, भगवंताच्या चिंतनात खूप आनंद आहे. पण सुरुवातीला त्याला आनंद वाटत नाही, त्याच्यामध्ये तिकडं नकोच वाटतं नाही का. जसं खरं म्हणजे शिकला सवरला तर आनंद आहे ना, चांगले नाही का. पण शाळेत बसावंच वाटत नाही सुरुवातीला, लहानपणी नाही का, शाळेतच नको वाटतं नाही का, कंटाळा येतो ना शाळेचा. पण जर शिकला सवरला तर मग त्याचा फायदा होतो, लाभ होतो त्याच्या जीवनामध्ये. तसंच आहे, मनाला सुद्धा आपण जर भगवंताच्या चिंतनात लावलं तर त्याला नको वाटतं नाही का, तिथं बांधून. हरीच्या जागरणा जाता कारे नये मना, जाता कारे नये मना, जाता कारे नये. हरीच्या जागरणा जाता कारे नये मना, जाता कारे नये मना, जाता कारे नये मना. हे हरीच्या जागरणा जाता कारे नये मना, जाता कारे नये मना, जाता कारे नये मना. हरीच्या जागरणा जाता जाता कारे नये मना, हरीच्या जागरणा जाता कारे नये मना. ते सांगतात हरीच्या जागरणाला जायचंय, तर तुला का मनाला येत नाही तिकडं नाही, म्हणजे मनाला ते आवडत नाही. मना कार्य नये मना, याचा अर्थ मनाला ते आवडत नाही. पण आवडत नसलं तरी त्याला भगवंताच्या चिंतनात लावायचं, हा आहे पुरुषार्थ. याला पुरुषार्थ म्हणतात. पुरुषार्थ करावा लागतो, पुरुषार्थ केल्यानंतर मग खरं हित आपल्याला साधता येतं. म्हणून आपल्या हिताला जो जागा असतो, म्हणजे पुरुषार्थी जो जीव आहे तो मात्र खरंच धन्य आहे. तो जबरदस्ती आपल्या मनाला भगवंताच्या चिंतनामध्ये लावतो. कारण हित ते करावी देवाचे चिंतन करून या मन शुद्ध भावी. मन शुद्ध करून प्रेमाने भगवंताचं चिंतन करणं हेच खरं हित आहे. अशा प्रकारच्या हिताला जो सावध असतो, जागा असतो, तो धन्य, त्याचे माता पिता धन्य. यद्यपि त्याला इथं धन्यता नाही दिली, पण अनायास त्याला धन्यता आहेच आहे. तो जर धन्य नसता तर त्याच्या आई वडिलाला धन्यता कोणी दिली असते नाही. तो धन्य आहेच आहे. धन्य या शब्दाचा अर्थ होतो सुकृती, पुण्यवान, धन्य. तो धन्य आहे म्हणजे पुण्यवान आहे, पुण्यवंत माणूस आहे. माता पिता त्याचे पुण्यवंत आहेत. का पुण्यवंत आहेत? ज्यांच्या पोटी अशा प्रकारचं बाळ जन्माला आलं, जे भगवंताचं अखंड चिंतन करतं. असं जर बाळ जन्माला आलं तर मग त्यांचे माता पिता धन्य आहेत, पुण्यवंत आहेत असं म्हणावंच लागत असतं. आणि ही धन्यता सुद्धा स्वाभाविकपणे दिल्या जात असते, कारण कारणाला धन्यता द्यावीच लागत असते. कार्यामध्ये जर काही गुण दिसले तर कारणाला धन्यता देणं स्वाभाविक आहे, त्यात काय विशेष नाही. म्हणजे कारणाला धन्यता देत असताना कारण जे आहे ते कारण श्रेष्ठ आहे. कारण का श्रेष्ठ आहे? कारण कारणाशिवाय कार्यामध्ये ते गुणच येऊ शकत नाहीत ना. विठ्ठला विठ्ठला
उभारा म्हणाले. विठाला 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 विठाल. जाऊ द्या. हा तर सांगतात हरीच्या जागरणा जाता कार्य नाही म्हणा. तसं आवडत नाही त्यांना थोडंसं भजन. राहू द्या राहू द्या राहू द्या राहू द्या. कंटाळा आला त्यांना थोडस. तर सांगायचं तात्पर्य असं आहे की परमात्म चिंतन करण्यासाठी कशाची आवश्यकता असते? पुरुषार्थाची गरज असते. पुरुषार्थ करावा लागतो. पुरुषार्थ केल्यानंतर मग आपल्याला भगवंताचं चिंतन घडतं. आणि म्हणून भगवंताचं चिंतन करत असताना मात्र चिंतनाचे काही प्रकार आहेत. एक निर्गुणाचं चिंतन, एक सगुणाचं चिंतन आहे. तर सगुणाच्या चिंतनाचे 3 प्रकार होतात. सगुणाच्या चिंतन म्हणजे सगुणाच्या नामाचं चिंतन, सगुणाच्या गुणाचं चिंतन आणि सगुणाच्या रूपाचं चिंतन. नामाचं, गुणाचं आणि रूपाचं चिंतन. निर्गुणाचे मात्र नाम रूप गुण काही नसतात, कारण त्यांना नाहीच नामरूप गुण. कुठल्याही प्रकारचं नामही नाही, गुणही नाही, रूपही नाही. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तुही रघुराया. त्यांना रंग रूप छाया काहीच नाही. अशा प्रकारची अवस्था आहे तिथं. काय मग त्यांना काय म्हणायचे? त्यांच्या नामाचं, गुणाचं, रूपाचं काही चिंतन नाही. पण सगुण झालेले जे परमात्मा आहेत, सगुण झालेले जे देव आहेत, त्या देवाला मात्र नामही आहे, त्या देवाला रूपही आहे, त्या देवाला गुणही आहेत. आणि म्हणून कोणतंही चिंतन जरी केलं तरी देवाचं चिंतन आहे. नामाचं चिंतन केलं तरी देवाचं चिंतन, रूपाचं चिंतन केलं तरी देवाचं चिंतन, आणि गुणाचं चिंतन केलं तरी देवाचं चिंतन. नाही का? चिंतन 3ही प्रकारानं देवाचं होतं. 4ही प्रकारानं स्वरूपाचं चिंतन करणं हे मात्र जरा अवघड असतं. निर्गुण निराकाराचं चिंतन करणं, ज्याला कुठल्याच प्रकारची मनाची न लगे, नाही का? बुद्धीची दृष्टी न रिगे आणि इंद्रियाची नक्की न लगे. ते इंद्रिया किरजोगे काय होईल? नाही का? बुद्धीची मनाची बुद्धीची दृष्टी न रिगे ना अगोदर मनाची नक्की न लगे, बुद्धीची दृष्टी न रिगे, इंद्रिया किरजोगे काय होईल? नाही का? असं जे आहे निर्गुण निराकार स्वरूप म्हणजे पहा बरं, मनाची नखी लागत नाही. मनाचं नख सुद्धा तिथं प्रवेश करू शकत नाही. काही प्रवेश नाही. मनाचा प्रवेशच जिथे नाही. आणि बुद्धीची दृष्टी न रिघे. बुद्धीला ज्ञान आहे, बुद्धी म्हणजे ज्ञान आहे, नाही का? पण ज्ञानाची दृष्टी सुद्धा तिथं जात नाही. आपलं जे व्यावहारिक ज्ञान आहे म्हणजे बुद्धी आहे, त्या बुद्धीमध्ये ज्ञान आहे. कारण बुद्धिर ज्ञानम असं म्हणतात, नाही का? बुद्धी म्हणजे ज्ञान, पण त्या ज्ञानाची सुद्धा दृष्टी तिथं म्हणजे ज्ञानाला दृष्टी म्हणत असतात. तर बुद्धीची दृष्टी न रिघे म्हणजे बुद्धीचं ज्ञान सुद्धा जिथं जात नाही. ते इंद्रिया की रजोगे काय होईल? नाही का? इंद्रियांना कसं कळेल? नाही का? तरी अरे एवढे मोठे बुद्धी, मन, इंद्रिय ते सुद्धा कामातून गेले तर बाकीच्यांना काय कळणार आहे? नाही का? म्हणून तिथे इंद्रियांचा विषय होणार नाही ते निर्गुण निराकार. म्हणून त्याचं चिंतन करता येणं शक्य नाही. त्याचं चिंतन कसं करायचं असतं? त्याचं चिंतन म्हणजे हे नाही, हे नाही, हे नाही म्हणून असं नेते निषेध रूपानं त्यांचं चिंतन करायचं असतं. ते स्थूल नाही, ते सूक्ष्म नाही आणि ते कारणही नाही, तर ते अधिष्ठान आहे, नाही का? स्थूल सूक्ष्म कारणातीत अधिष्ठान स्वरूप आहे. अशा स्वरूपानं त्या निर्गुणाचं चिंतन करायचं असतं. आणि ते जरा अवघड जातं, सगळ्यांना जमत नाही. म्हणून ते जाऊ द्या, त्या चिंतनाचं काही सगळ्यांना जमणार नाही. पण भगवंताच्या नामचिंतनामध्ये जो सावध आहे, जो जागा आहे, नामाचं चिंतन, सदैव नामस्मरण करायचं. उठता बसता रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल, श्रीहरी 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 श्रीहरी, देवाचं नाव घ्यायचं. आणि देवाचं नाव घेत असताना लाज वाटत नाही. मग त्याला, नाही का? त्याला आवड आहे ना, त्याला हित करायचं, तो त्याला लाजत नसतो, नाही का? हिताचे जे माणसं असतात पण व्यावहारिक हित करणारा सुद्धा काही लाजत नाहीत बरं का. आपल्या लोकाला जर आपल्या एखाद्या तरुणाला जर सांगितलं ना की तू सायकल घे आणि ते भंगार विकत घ्यायचं काम कर, नाही का? आपल्या तरुणाला जर एखादा भंगार घेत जाय तू, नाही का? अरे खूप पैसे येतात भंगाराचे असं जर म्हणलं तर आपलं कोणी तरुण भंगार विकायला तयार होणार नाही, नाही का? ते म्हणे मी दुसरं काही बी करतो गड्या पण भंगार नाही, कसं नाही. पुन्हा फुगे विकायचे किंवा केस घ्यायचे कोणाचे, करीत का ते काम? नाही ना करणार, आपले नाही करणार ते. पण काही माणसं म्हणतात काही का असताना पैसा कमवायचा नाही त्याच्यावर, मग पैसा कमवतात ना, घर चालवलं नाही त्यांचं, नाही का? काम कोणतं का असं ना, कोणत्याही कामानं का होईना, पण त्याच्यात लाज जर धरली तर मग पोट कसं भरल, नाही का? लाज नाहीत ना धरत त्याच्यामध्ये ते बिचारे. मग आपले लोक लाज धरतात. आपल्याला पंक्चर काढायची सुद्धा लाज वाटते, नाही का? पंक्चर काढायचं दुकान आपलं नसतेच बहुतेक, नाही का? ते बिचारे त्यांचेच असतात मुस्लिम बंधूचे, नाही का? बस बाकी आपल्याला काय कुणाष्ट काय वाटतं त्याच्यामध्ये, का प्रतिष्ठा जाते का काय होते, नाही का? त्याच्यामध्ये काय कमीपणा वाटतो काही सांगता येत नाही. पण नाही, ते पंक्चर काढायचं दुकान आपलं नाही, बाकीचे बरेचसे असे असतात, नाही का? ते दुकानं आपल्याकडे नसतातच, नाही का? मग त्याची लाज वाटते. पण ज्याला हितच करायचं, पैसाच कमवायचा, त्यांना लाज धरून कशी चालेल?
मग कुठलाही व्यवसाय करतात आणि मग पैसा कमवतात. पैसा कमवण्याची व्यावहारिक हित झालं. म्हणजे व्यावहारिक हित करताना जसं काही माणसं लाजत नाहीत तसं आपल्याला परमार्थिक हित करायचं ना. मग आपण का लाजायचं देवाच्या नामाला? बरोबर, ते कोणतेही काम करायला लाजत नाहीत. आपल्याला व्यावहारिक हित करायचं, पोट भरायचं, आपल्याला जगायचं, आपल्याला 4 पैसे कमवायचे, राहायचे आपल्याला जगामध्ये. मग राहायचे जगामध्ये, सगळं चालवायचं, घरदार चालवायचं, तर मग लाज धरून चालत नाही. तिथं जसं घरदार चालवणं हे हेतू आहे, तसं आपल्याला तर मोक्ष मिळवायचा आहे. आपल्याला सुद्धा भगवंताची प्राप्ती करायची, परमसुखाची प्राप्ती करून घ्यायची. मग आपण लाजून कसं चालेल? भगवंताचं नाम घेताना लाजायला नाही पाहिजे. तिथं मग लाज भय शंका दुराविला मान नकळे साधन या परते. ज्याला खरंच हित करायचं असते त्याला लाज नसते, भय नसते आणि चिंता नसते, मानाची अपेक्षा नसते. लाज भय शंका दुराविला मान काहीच नाही का. तो भजनच करत राहतो नाही का. त्यांना कुठल्या प्रकारनं भजनाची लाज वाटणार नाही. आणि कोणी काही म्हणेल का आपण भजन केलं तर भयही वाटत नाही, चिंता सुद्धा करत नाही का. आपण जर भजनच करत राहिलो तर घरच्याचं कसं होईल नाही का. त्याची चिंताच नाही, त्याची चिंता देव करतील नाही का. आणि मानाची अपेक्षा नाही, काही हरकत नाही. भजन करताना आपल्याला कोणी चाल दिली तरी ठीक, नाही दिली तरी ठीक नाही का. दिलं तर बरंच, नाही दिलं तरी बरंच नाही का. काय हरकत नाही. आली तर बरं झालं, नाही आले तर नाही हरकत नाही. त्याच्या 2 लाज भय शंका आणि मान या दूर ठेवून जो भगवंताचं चिंतन करतो त्याला म्हणायचं हिताला जागा नाही का. आपुल्या हिता जो असी जागता धन्य माता पिता तयाची. म्हणून भगवंताचं भजन करायला लाजत जाऊ नये माणसाला. माणसं वाईट कामाला करताना लाजत नाहीत नाही का. चोरी करताना लाजत नाहीत, वाईट कामं करताना लाजत नाहीत. खरं म्हणजे तिथं लाजायला पाहिजे ना, कारण त्यानं नरकाला जावं लागेल ना. चोरी केल्यानं नरकाला जावं लागेल नाही का. पाप केल्यानं नरकाला जावं लागेल, वाईट कामं केल्यानं नरकाला जावं लागेल. त्याची लाज वाटत जावी, पण त्याची लाज वाटत नाही, ह्याची लाज वाटते भजनाची. भजनाची काय लाज आहे नाही का. भजनाला बिलकुल लाजायचं नाही, भगवंताच्या नामस्मरणाला लाजायचं नाही. कुठेही नामस्मरण करायचं नाही का. घरी दारी जिथं असेल तिथं नामस्मरण करायचं. बरं, नामस्मरण करत असताना तालस्वरच असलं पाहिजे असंही काही नाही. नामस्मरण करायला काही नाही. नामस्मरणाला तालास्वराची गरज नाही. गायचा असेल देवाला तर तालास्वराची गरज आहे. आणि तालस्वर 4 माणसात गायचा असेल तरच गरज आहे नाही का. नाही तर 4 माणसात गायचं नसेल तर आपलं कसं कार्डन होईना नाही का. कोणी म्हणतात ना वघारासारखं आरडतं, पण तुला काय घेणं देणं नाही का. वघारासारखं आरडू दे नाही तर कोणता एखाद्या गाईसारखं आरडतं, तुला काय घेणं देणं नाही का. गायलं नाही ते बिचारं, गातं एवढं महत्वाचं नाही का. गायला पाहिजे देवाला. मग गात असताना त्याच्यामध्ये ताल असो नसो, स्वर असो नसो, प्रेमाने गायला पाहिजे फक्त एवढे. आणि असं भगवंताला जर गायला, तो भगवंताचं नाम गायला तर हित आहे त्याचं. म्हणून तापुलिया हिता जुआसी जागता धन्य माता पिता तयाची. लोक त्याला हसतात. तुका म्हणे हासी जन नसे का नती ठाई. जरी लोक हसत असले पण तो हसत असताना सुद्धा त्या लोकांकडे लक्ष देत नाही. आणि मग तो सतत भगवंताचं चिंतन करत राहतो. तो कोबरायला लोक हसत होते नाही का. तुका वेडा विचार करी बडबड फार. कोबरायला लोक हसत होते. काय हसत होते म्हणले, काय एवढ्या चांगल्या कुळात जन्मलेलं तुकोबा, पण वाया गेला वाया गेला नाही का. काय ते विठ्ठल विठ्ठलच करीत राहते, त्याला दुसरा धंदाच नाही का, असं म्हणत होते. त्या काळातल्या लोकांनी त्यांना थोडंफार, काही लोकांनी नाव ठेवलं. पण आज जी एवढी मोठी कीर्ती आहे नाही का जगामध्ये, एवढी मोठी कीर्ती संपूर्ण ब्रह्मांडामध्ये त्यांची कीर्ती आहे का. तुकोबाच्या नावाने स्वतः यमराज कापतो अशी सामर्थ्य शक्ती त्यांनी कमवली. त्या हिताला जागे राहिले की नाही. पाबर केवढं हित कमवलं त्यांनी, तर यमराजाला घाबरवलंच. पण आज त्यांचं नाव जे कोणी घेतात, त्यांचं नाव घेणाराचे सुद्धा, म्हणजे त्यांचं नाव घेणाऱ्याकडे पाहताना सुद्धा यमाची त्रेधा तिरपीट उडते नाही का. यम सुद्धा घाबरतो, थरथर कापतो. नाम तुकोबारायांचं नाम घेता कापे यमा, नाम घेता कापे यमा, नाम घेता कापे यमा, नाम घेता कापे यमा. धन्य तुकोबा समर्थ जिने केला तुकाराम नाम घेता कापे यम. धन्य तुकोबा समर्थ जिने केला तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. याला म्हणायचं पुरुषार्थ नाही का. हा पुरुषार्थ आहे.
अशा प्रकारचा पुरुषार्थ जे करतात त्याला म्हणायचं हिताला जागे, नाही का. हा हिताला जागा माणूस आहे, नाही का. त्याने इथं लाज नाही धरली, भगवंताच्या नामाची लाज नाही धरली, भय नाही मानलं, चिंता नाही केली आणि मानाची अपेक्षा नाही ठेवली, भगवंताचं सतत भजन करत राहिला. आणि ते भजन चिंतन केल्यामुळे त्यांचा एवढा मोठा बहुमान वाढला की यमराज सुद्धा त्यांच्या नामाचा आदर करतो, त्यांचा स्वतःचा नाही त्यांच्या नावाचा आदर करतो. एखाद्या माणसाच्या नावाचा जर आदर केला जात असेल तर त्याचा पुरुषार्थ सामान्य नाही का, पुरुषार्थी माणूस आहे ना, नाही का. आपण एखाद्या ठिकाणी गेलो आणि आपलं काम होत नव्हतं, आपण म्हणलं आम्ही ना आम्हाला त्यांनी पाठवले, तुम्ही काही करा, पण त्यांच्यासाठी तरी आमचं काम करा, तुम्ही तिकडून आलात का, मग झालं तुमचं काम, नाही का. असं जर म्हणलं तर म्हणजे त्याच्या नावाची किंमत आहे, नाही का. ती जी किंमत आहे ना त्याच्या नावाची किंमत आहे त्या माणसाच्या. तो माणूस नाही इथं, पण त्याचं नाव नुसतं घेतलं की काम झालं, नाही का. जमलं म्हणले वा वा वा, मग याचा अर्थ आहे त्याच्या नावात किंमत आहे. पण नावात किंमत येण्यासाठी तसं कर्तव्य करावं लागतं, नाही का. कर्तव्यगारी तशी करावी लागते आणि तशा प्रकारची कर्तव्यगारी केल्यानंतर मग त्याच्या नावाची किंमत मानल्या जात असते. तुकोबारायांच्या नामाची किंमत होती, नाही का. आजही आहे. ज्ञानोबारायाच्या नामाची किंमत आहे. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, वासुदेव होतो अखंड बदनी वदितो. ज्ञानदेव ज्ञानदेव ज्ञानदेव. एखाद्याला ज्ञान नसेल तर त्यांना फक्त एकच करायचं, ज्ञानदेव 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 म्हणत राहायचं, नाही का. तर ज्ञानदेव देतो, नाही का. देवच त्यांना ज्ञान देतात. ज्ञानोबाराय देतील यात नवल नाही, देव सुद्धा त्याच्यावर कृपा करतात आणि त्याला ज्ञान देतात. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, वासुदेव होतो अखंड बदनी वदितो. आणि जर अखंड ना ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणत राहिला तर तोच देव होऊन जातो, नाही का. ज्ञानदेव ज्ञानदेव नाही, देवच हात देव. ज्ञान कटून जातं हात देव होऊन जातो, नाही का. ज्ञानच देव होऊन जातं, नाही का. म्हणजे हात गाणाराच देव होऊन जातो. ज्ञानदेव ज्ञानदेव नाम गाणारा. ही कशाची सामर्थ्य शक्ती आहे, त्यांच्या पुरुषार्थाची. आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. हे हित आहे त्यांचं, नाही का. त्यांनी हित करत असताना इतकं मोठं हित केलं की त्यांच्या नावाने सुद्धा जगाचं हित होते. आता त्यांच्या नावाने हित होतं, एवढं मोठं हित स्वतःचं केलं. असे ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे. म्हणून ते धन्य त्यांचे माता पिता, धन्य धन्य माता पिता तयाची. पहा बरं, त्यांचे माता पिता सुद्धा धन्य आहेत असं सांगतात. पण याच्यासाठी मात्र असं सावध होऊन भगवंताचं चिंतन करावं लागत असतं, म्हणजे ते होत असतं. पण माता पिता धन्य का म्हणले असतील त्याचं कारण आहे. व्यवहारामध्ये आपण कार्याकडे लक्ष देत असतो, पण साधू संत कारणाकडे लक्ष देत असतात. आपण कार्याकडे लक्ष देतो, नाही का. जे दिसलं त्यालाच मोठं म्हणत असतो. आता तुम्ही इथं बसल्या बसल्या ते शिखर पाहत असाल, भगवान म्हणजे भगवान शंकराच्या मंदिराचं शिखर. ते कळस चमचम चमचम करतो कळस, नाही का. शिखरही छान दिसतं, कळसही छान दिसतो, नाही का. पण कळस आणि शिखर जे छान दिसतात ना, तर ते आपण म्हणतो कळस आणि शिखर छान दिसतं, पण एखादा जर महात्मा बसलेला असेल तर महात्मा म्हणतो ते पायात ते दगड आहेत का नाही, ते सगळ्यात चांगले आहेत, नाही का. तो काय म्हणतो, पायात ते दगड चांगले आहेत. मग महात्म्याचं खरं का आपलं खरं. आपल्याला दिसायला कळस शिखर आणि कळस दिसतो, नाही का. एकदम चमकतो तो, नाही का. पितळेचा आहे तो कळस आहे, त्याला कळस म्हणतात. आणि जे बांधकामाच्या नंतरचं जे वर बांधलेलं त्याला शिखर म्हणत असतात, नाही का. तर शिखरही सुंदर आहे, कळसही सुंदर आहे. आपण म्हणतो बरोबर आहे, सुंदर दिसायला ना, आहेच तो सुंदर. पण त्याची सुंदरता खरी कशावर माहिती आहे का, पायातल्या दगडावर आहे. मग महात्मा म्हणलं पायातले दगड चांगलेत. काय चांगले ते तसेच टाकलेत हो, आम्ही त्यांना घडलं सुद्धा नाही, काय नाही, उचलले तर तसेच टाकले धडाधड. म्हणले तसे जरी टाकले तरी तेच सुंदर आहेत. का सुंदर आहेत, ते जर मध्ये गेले नसते, त्याने जर स्वतःला गाडून घेतलं नसतं तर तुमचं मंदिर कसं उभं राहिलं असतं. मंदिर नसतं उभं राहिलं तर शिखर कसं चढलं असतं. आणि शिखर नसतं तर कळस कशावर ठेवायचा होता, नाही का. शिखर नसतं तर कळस कशावर ठेवायचा होता, नाही. शिखर का कळस का असं आधान तरी ठेवता येत असतो का काय. त्याला शिखर लागेल की नाही, आणि शिखराला मंदिर लागेल का नाही, मंदिराला पाया लागेल की नाही. पाया लागतो तर पायातले दगडाने गाडून घ्यावं लागेल की नाही. पायातले दगड गाडून घेतात स्वतःला. मग ते गाडून घेतलेले जे दगड आहेत ना, ते दिसत नसतात, पण ते फार महत्वाचे असतात. विठ्ठला 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 आणि म्हणून भगवान संत श्रेष्ठ तुकोबाराय म्हणतात, आपुल्या इता जो असे जागता. तो आज चमकायला, नाही का. जागा असल्यामुळे चमकतोय तो, नाही का. त्याने हित करून घेतलं, जागा राहिला, त्याचं हित झालं म्हणून तो चमकतो. परंतु तो जरी चमकत असला तरी त्याच्या पाठीमागं न चमकणारे त्याचे माता पिता आहेत, नाही का. ते चमकत जरी नसले तरी पण धन्य माता पिता तयाची. त्याचे माता पिता धन्य आहेत. आणि अशा प्रकारानं माता पितांना धन्यता देतात. म्हणून माता पित्याची धन्यता मुलाच्या धन्यतेमध्ये आहे.
मुलाच्या कर्तव्यतेमध्ये माता पित्याची धन्यता असते. पण नेमकं आपल्या हिताला जागा असणारे कोण असतात? कन्या असतात का पुत्र असतात? तर पहिल्या चरणामध्ये तर असं वाटतं पुत्रच असतात नाही का, कन्या जाग्या नसतात हिताला, असं पहिल्या चरणातून आपल्याला पाहायला मिळतं. का? आपुल्या हिता जो असे जागता, असंच म्हणले ना. जर तिथं म्हणले असते ना आपुल्या हिता जे असती जागते, तर त्याच्यामध्ये स्त्री पुरुष दोन्ही घेता आलं असतं, बहुवचन होतं ना. जागते असते म्हणजे स्त्री आल्या आणि पुरुष हे आले नाही का. पण जो असे जागता असं म्हणले तर जागता कुणासाठी म्हणतात? जो जागता कुणाला म्हणतात? पुरुषाला म्हणतात का स्त्रियाला म्हणतात? पुरुषाला म्हणतात. आता पहिल्या चरणामध्ये हिताला जाग राहण्याचं काम कुणाचं आहे म्हणजे फक्त पुरुषांचं, असं झालं ना. हिताला जागे पुरुषच असू शकतात, माता भगिनी नाही. याचा अर्थ देवाचं चिंतन करण्याचा अधिकार फक्त माणसांनाच आहे, पुरुषांना महिला मंडळाला नाही का. असं झालं ना नाही का. असंच अर्थ काढते ना. आताच्या सध्याचे सुपीक डोके काय काय काढतील काय सांगता येत नाही. त्या डोक्यामध्ये काही पिकत नाही का. ह्या पिकलेल्या डोक्यानं काही काढलं असतं असं नाही का. त्याच्यासाठी तुकोबराय म्हणले हे सुपीक डोके असे काढतील काहीतरी. बायांना अधिकारच नाही म्हणतील नाही का देवाच्या चिंतनाचा. देवाचा अधिकार फक्त माणसाला, आम्हाला बायांना नाहीच असं म्हटले असते. त्याच्यासाठी भगवान संत श्रेष्ठ तुकोबराय म्हणले हिताला जागे कोण कोण असतात आणि नेमके ते कसे असतात ते अभंगाच्या दुसऱ्या कन्या पुत्र सात्विक, कन्या पुत्र होती जे सात्विक, वाटे देवा दयाचा हरिक, वाटे देवा दयाचा हरिक, वाटे देवा कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक, कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक. वाटे देवा दयाचा हरिक, वाटे देवा दयाचा हरिक, वाटे देवा कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक, कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक. हरी कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा. भगवान संत श्रेष्ठ तुकोबराय यासाठी अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. आता दोघाला अधिकार आला की नाही. नुसतं जो असे जागता म्हणजे पुरुषच जागे असतात हिताला असं नाही. तर कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. आणि त्यामध्ये नंबर कोणाचा लावला? पहिला नंबर कन्याचा. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. इथं लिहित असताना भगवान संत श्रेष्ठ तुकोबरायला पुत्र कन्या सुद्धा लिहिता आलं असतं नाही का. आणि जर पुत्र कन्या लिहिता आलं असतं, लिहिलं असतं तर काही फरक नव्हता पडत नाही का. गाताना काही फरक पडत नव्हता. कुळी पुत्र कन्या होती जे सात्विक. जमत होतं ना कुळी पुत्र कन्या नाही का. जमत होतं ना नाही का. मग तसं न लिहिता कन्या पुत्रच लिहिलं नाही का. का लिहिलं त्याचं कारण आहे कलियुगामध्ये माणसं मुलीला मानणार नाहीत नाही का. कन्येचा अनादर करतील नाही का. मग त्याच्यासाठी कन्या पुत्र होती जे सात्विक. मुलगी नको हे आतापर्यंत म्हणत राहिले ना सगळे नाही का कलियुगातले माणसं. आता त्याचे दुष्परिणाम कळालेत नाही का. आता परेशान व्हायलेत नाही का. आता मोठी मुश्किल झालं नाही का. नाही तर हुंडाच करू लागले नाही का. कन्या नको हुंडा द्यावा लागतो कन्या नको. आता तुम्ही हुंडा द्या नाही का. अशी परिस्थिती निर्माण झाली. नाहीतर मग कन्याच मिळत नाही का. आहे का नाही. देवा मिळते का नाही. पहा ना तर देवाला तसंच राहायला बिचारायला नाही का. देव असून
कन्याच नाही, त्यांच्या समाजात कन्याच कमी झाल्या सगळ्या, फारच कमी. म्हणजे ब्राह्मण समाजात ते जरा जास्त हुशार माणसं होते नाही का, खूप सुपीक डोके नाही का, मुलगी नको मुलगी नको मुलगी नको. आणि असा ताण झाला आता की मुलीच नाहीत ब्राह्मण समाजात. मारवाडी समाजाचे फार डोकेबाज माणसं नाही का, मुलगी नको मुलगी नको, परेशान येतात नाही का, परेशान नाही का. आता नंतर संन्याशीच बनावं लागते त्या सगळे नाही का, दुसरं काही नाही, दुसरं काही काहीच नाही. आता आश्रमातच आणून घालायचं काम आहे, बाकी दुसरं काही नाही. कन्या का नको, कन्या असायला काय हरकत आहे, पण कन्या नको असं करत राहिले ना त्याचे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत नाही का. म्हणून असं झालं ना, त्याच्यासाठी तुकोबाराय म्हणले असेल की अरे हे कन्येचा द्वेष करणारी असे कलियुगातली माणसं, त्यासाठी अगोदर कन्येचं नाव घेतलं. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. कन्या असो का पुत्र असो ते सात्विक असले पाहिजे, तेवढं महत्वाचं आहे. कन्या असू दे नाही तर पुत्र असू दे, प्रारब्धानं जे मिळेल ते आता ते का आपल्या हातात असतं का. पण जर मिळाली कन्या तर कन्या असू दे, पुत्र असेल तर पुत्र असू दे. आज काही माणसं असे की त्यांना मुलीच मुली आहेत, पण मुली जरी असल्या तरी ते नाराज नाही. सध्या काही माणसं असे आहेत सुधारित प्रवृत्तीचे बरं का, ते म्हणतात मुलात मुलीत काय फरक आहे नाही का, मुलगी काय मुलगा काय हरकत नाही, मुलगा तर मुलगा आणि मुलगी तर मुलगी, जे असेल ते नाही का. पण असं असणं आता सध्या थोडंसं जरा हुशार झाले, जरा शहाणे झाले थोडे समाजाची स्थिती पाहून. पण नाहीतर फारच तिरस्कार करत होते, मुलगी नको अशा प्रकारचा तिरस्कार होता. आणि इथं मात्र तुकोबाराय सांगतात कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक असले पाहिजेत. सात्विक याचा असा अर्थ काय, सत्वगुण संपन्न. ज्यांच्या ठिकाणी सत्वगुण आहे त्यांना सात्विक म्हणत असतात. आणि सत्वगुण असले की सत्वगुणामध्ये स्वाभाविक काय असते की चांगली प्रवृत्ती असते. सत्वगुणामध्ये देवाची आवड असते, सत्वगुणामध्ये आई वडिलांची आवड असते, सत्वगुणामध्ये वडीलधाऱ्यांचा बहुमान केला जातो, सत्वगुणामध्ये दुःखितांच्या जीवनाचं दुःख पाहून माणसाला दुःख होतं नाही का, दुसऱ्याचं दुःख पाहून दुःख होतं. त्याच्यामध्ये सहकार्य करावं, आपण धावत जावं, त्यांना मदत करावी, असं स्वाभाविक सत्वगुणामध्ये असतं नाही का. सत्वगुण हा असा माणसाला चांगली कामं शिकवतो नाही का, चांगली कामं, चांगल्या कामाकडे प्रवृत्ती होते सत्वगुणामुळे. आणि सत्वगुणामुळे मग माणसं खूप सात्विक वागायला लागतात. सात्विक जे असतात ना ते देवाला आवडत असतात नाही का. सात्विक माणसं देवाला जास्त आवडतात, कारण सात्विक माणसं परोपकारी असतात. स्वतःचा स्वार्थ साधायचं हे त्यांच्या कधी कोशात नसतं नाही का, परोपकार करायचा. पण काही माणसं आपलं स्वतःचं काम करून सुद्धा दुसऱ्याच्या सुखदुःखामध्ये धावपळ करीत राहतात, सदा धावपळ करत राहतात. दुसऱ्याचे सुखदुःख काय असेल त्याच्यामध्ये आपले घरचे कामं कदाचित बुडू द्यायचे, पण त्यांच्याच कामात जास्त राहायचं, धावपळ करायचं. हे परोपकाराचं काम आहे, सात्विकतेचं लक्षण आहे का. आणि म्हणून असे जे सात्विक बालक असतात त्यांच्याबद्दल देवाला हर्ष वाटतो. कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरीख वाटे देवा, त्याचा हर्ष देवाला वाटतो. हर्ष वाटतो म्हणजे आनंद होतो नाही का, भगवंत प्रसन्न होतात. अशा प्रकारची प्रसन्नता भगवंताला होते. त्याचं कारण आहे की हे जगामध्ये ज्याच्यासाठी आले ते काम करतात नाही का. आपण ज्याच्यासाठी नरदेह दिला ते काम करायलेत, ह्याच्यासाठी देवाला आनंद होतो. देवानं कशासाठी देह दिला आपल्याला, देवे दिला देह भोजना गोमटा, भोजना नाही वाटतं, चुकलं का, चुकलं वाटतं नाही का. देवे दिला देह भजना गोमटा नाही का, भजनासाठी देवानं देह दिला आपल्याला. गोमटा नरदेह दिला, गोमटा म्हणजे सुंदर नरदेह. हा कशासाठी दिला आपल्याला, भजन करण्यासाठी. भजनम भक्ती ही, भजन म्हणजे काय, भक्ती बरं का, भक्ती करण्यासाठी नरदेह दिलेला आहे. आणि भजन सुद्धा भक्तीतच येतं नाही का, भक्तीचंच एक अंग भजन आहे. तर भक्ती करायची असेल तर नरदेहातून जो भक्ती करतो, मग ज्याच्यासाठी नरदेह दिला त्याच्यासाठी त्यानं वापर केला, त्याच्यासाठी वापर केला तर त्याचा आनंद, देवाला आनंद वाटतो. समजा एखाद्यानं मृदंग दिला, ह्यांना मृदंग दिला समजा आमच्या प्रभाकर महाराजाला नाही का, तर प्रभाकर महाराजानं जे मृदंग घेतला आणि जे बांधून ठेवला तर त्याला पुन्हा 2-3 वर्ष काढलंच नाही तसंच नाही का, तर जागच्या जागेवर त्याला किडे लागले नाही का, वाजवत येत नाही तर काय करावं नाही का, वाजवायच येत नाही का, मग काय उपयोग झाला का त्यांना देऊन, काय नाही फायदा झाला. आणि ह्याला मृदंग दिला ते ह्यानं वाजवला नाही का, मग हे भजनामध्ये दररोज वाजवायला लागला, दररोज जिकडं कीर्तन असेल तिकडं घेऊन चालला, वाजवायला लागला. तर ज्यानं दिलं त्याला आनंद होईल का नाही, अरे वा आपल्या मृदंग कार्याला लागलं का, आपण दिलेला मृदंग खूप अगदी दररोज भजनाला जातो नाही का, त्या मृदंगाचं काम त्यानं चांगलं घेतलं नाही का. मग तर कधी जर भेटला तर तो मुंजा भाऊ खुश असतो, वा तुम्ही आमच्या मृदंगाचं सार्थक केलं राव नाही का, असं म्हणणार की नाही का. याचा अर्थ ज्याच्यासाठी दिलं होतं त्याच्यासाठी ते वापरलं. तसं नरदेह भगवंतानं आपल्याला भजनासाठी दिलं ना, आपण जर भजनच करत राहिलो तर देवाला त्याचा हर्ष वाटतो. कोणालाही असंच आहे, आई वडील सुद्धा पाहा, ज्याच्यासाठी मुलाला कुठे एखाद्या ठिकाणी ठेवत असतील आणि तेच जर काम करत असेल तर आई वडिलाला सुद्धा आनंद होतो. एखाद्या हॉस्टेलमध्ये, चांगल्या हॉस्टेलमध्ये 12वी पासून 10वी पासून 10वीच्या नंतर 11वी 12वी जर एखाद्या हॉस्टेलमध्ये कुठं ठेवलं असेल
त्यानं चांगला अभ्यास करावा, 12वीला चांगले मार्क घ्यावेत, म्हणजे पुढचं सगळं भवितव्य 12वीवर अवलंबून असतं. याच्यासाठी म्हणून चांगल्या अभ्यासासाठी एखाद्या ठिकाणी ठेवलं, खूप खर्च केला, पण इकडून तिकडून विकाटिकी करून कर्ज काढून काही करून त्याला ठेवलं. आणि एवढं केल्यानंतर सुद्धा जर ते कार्ट तिथं जाऊन जर अभ्यास करत नसेल तर मग ते काय नाही का शीन येतो त्या आई वडिलांना नाही का. तिथं जाऊन मग काय करायला, टिंगल टवाळ्या, इकडं जाय तिकडं जाय, हे कर ते कर, अभ्यास नाही कुठलं, काही नाही काही नाही. आणि मग नुसतं काळ घालवला आणि मग पास झाला, पण काय नाही 35% घेऊनच पास झाला नाही का. काय अशा पास होण्याला काय अर्थ आहे. एवढा खर्च केल्यानंतर 35% तर काही तर घरी घेतले असते तर नापास झाला असं तर बरा होता त्यापेक्षा नाही का. 35% मार्क म्हणजे काय नगण्य आहेत ते नाही का, काही उपयोग नाही त्याचा. हा, जर त्यानं विचार केला की आपल्याला आपले वडील खूप कष्ट करतात, आपल्याला अभ्यास केला पाहिजे, मग मुलं जरी खेळत असले तर हा खेळत नव्हता, मुलं झोपलेले असले तर हा जागत होता. कदाचित मुलं जेव्हा जागे येत तोपर्यंत हा झोपी जायचा, आणि मुलं झोपले की हा उठायचा आणि खूप अभ्यास करायचा. एवढा अभ्यास केला, आपले आईवडील आपल्यासाठी खस्ता खातात, बिचारे कष्ट करतात, आपण अभ्यास केला पाहिजे असं करून त्यानं खूप शिकस्त केली प्रयत्नाची. इतका प्रयत्न केला, इतका अभ्यास केला की त्या अभ्यासाने त्यानं त्या संपूर्ण तालुक्यात किंवा संपूर्ण जिल्ह्यामध्ये पहिला नंबर आणला नाही का. आणि 97% 98% पर्यंत त्यानं मार्क घेतले. तर त्या वडिलाला आनंद होणार नाही का सांगा बरं. का नाही होणार, आनंदच होतो ना. अरे ज्याच्यासाठी लेकरू ठेवलं त्यानं तेच काम केलं आणि मार्कच घेऊन दाखवले, शाबास नाही का. मग वडील असं प्रसन्न होतात नाही, कोणाजवळ सांगतात काही असं, मुलगा मात्र असा काय मुलगा खूपच काम केलं होतं त्यानं, किती कष्ट झाले मला, पण त्या कष्टाचं शीनच आलं नाही असं वाटतं की नाही. त्याचा हरीक वाटे पित्याला नाही का, तसं इथं त्याचा हरीक वाटे आपल्या पित्याला नाही का. आपले पिता कोण, परमात्मा. ना आपण ज्याच्यासाठी पाठवले देवानं आपल्याला ते काम करत राहिलो की देवाला हर्ष वाटतो. देवाचं चिंतन करणं हे देवाचं मनोगत आहे, आणि ते मनोगत आपण सांभाळलं की मग देवाला त्याचा हर्ष होतो. बरं, नेमकं ते मनोगत काय करतात बरं ते सात्विक लेकर अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. गीता भाग